इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 एक प्रचंड मोठी महत्त्वाकांक्षी परिषद. पण ही एक अशी परिषद होती जिच्या दोन पूर्णपणे वेगळ्या बाजू होत्या. चला तर मग एकाच परिषदेच्या या दोन कथा समजून घेऊया. कथेची पहिली बाजू बघा. कल्पना करा, एक भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय परिषद सुरू आहे आणि तिथे आतमध्ये काही आंदोलकांच्या टी-शर्टवर थेट ही घोषणा दिसते. किती धक्कादायक आहे नाही का? आणि मग त्याच वेळी त्याच परिषदेत दुसरीच घोषणा होते, ती म्हणजे AI मध्ये तब्बल $200 अब्ज गुंतवणुकीची. तर मग प्रश्न हा आहे की इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये नक्की घडलं तरी काय? एकीकडे आंदोलनं आणि दुसरीकडे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक, ही दोन्ही चित्र एकाच वेळी कशी काय खरी असू शकतात? आज आपण हेच समजून घेणार आहोत. बरं, तर सुरुवात करूया या परिषदेमागच्या अधिकृत भूमिकेपासून. त्यांची मूळ कल्पना काय होती हे आधी पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लोबल साऊथ, म्हणजे विकसनशील देशांपैकी एका देशाने, भारताने, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या ग्लोबल AI समिटचं आयोजन केलं होतं. आणि त्यांचा फोकस होता विकास, वाढ आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणं. लोक, पृथ्वी, प्रगती हाच त्यांचा मंत्र होता. आणि याच विचाराला पुढे नेत या परिषदेत भारताने आपलं एक महत्त्वाकांक्षी गव्हर्नन्स धोरण सादर केलं. याचं उद्दिष्ट होतं की नवनवीन शोध तर लावायचे, पण त्याचवेळी लोकांच्या सुरक्षेचीही काळजी घ्यायची, म्हणजे एक प्रकारचा बॅलन्स साधायचा. हे धोरण उभं होतं 7 सूत्रांवर. ही होती AI गव्हर्नन्सची मार्गदर्शक तत्त्व. त्यातली काही प्रमुख सूत्र होती: सगळ्यात आधी लोकांचा विचार, नियमअटींपेक्षा नवनिर्मितीला जास्त महत्त्व, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करणं आणि सर्वांसाठी निष्पक्षता आणि समानता जपणं. याच पायावर एक विश्वासार्ह AI इकोसिस्टम तयार करायची होती. तर ही झाली अधिकृत दूरदृष्टी. आता पाहूया हे सगळं जगासमोर कसं मांडण्यात आलं, म्हणजे यशाची कहाणी कशी सांगितली गेली. सर्वात आधी तर या परिषदेची व्याप्ती बघा, ती प्रचंड होती. साधारणपणे 6 लाख लोक प्रत्यक्ष तिथे हजर होते. एवढंच नाही, तर एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा बनवला गेला. फक्त 24 तासात AI जबाबदारीने वापरू अशा सर्वाधिक प्रतिज्ञा घेतल्या गेल्या. आणि मग आली गुंतवणुकीची गोष्ट. आकडे तर अक्षरशः डोळे दिपवणारे होते. रिलायन्स, अदानी एंटरप्राइजेस, गुगल, मायक्रोसॉफ्ट, टाटा समूह, भारतीय कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय टेक जायंट्स सगळ्यांनीच प्रचंड मोठ्या गुंतवणुकींच्या घोषणा केल्या. पैशांव्यतिरिक्त तिथला AI इम्पॅक्ट एक्स्पो सुद्धा एक मोठं आकर्षण होता. तिथे गुगलच्या पॅव्हिलियनमध्ये AI क्रिकेट कोच सारखे प्रयोग होते. म्हणजे हे मोठं तंत्रज्ञान सामान्य माणसाला कसं सोपं आणि मजेशीर वाटेल याचा प्रयत्न केला जात होता. पण हे झालं एक चित्र. अधिकृतपणे जे दाखवलं जात होतं ते. आता दुसऱ्या चित्राकडे वळूया, कारण परिषदेच्या आतमध्ये काहींसाठी अनुभव खूपच वेगळा होता. बघा, संपूर्ण आठवडाभर काही ना काही विचित्र घटना घडत होत्या. पहिल्या दिवशी एका उद्योजकाचं प्रॉडक्ट चोरीला गेलं. तिसऱ्या दिवशी एका युनिव्हर्सिटीने चक्क चीनमध्ये बनवलेला रोबोट डॉग स्वतःचा म्हणून सादर केला. आणि 5व्या दिवशी तर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनच केलं, ज्यात 14 जणांना अटक झाली. यामुळे आयोजन आणि सुरक्षेवर मोठे प्रश्न उभे राहिले. आणि ह्या सगळ्यामुळे एका गोष्टीवर खूप टीका झाली. टेक पॉलिसी प्रेसने म्हटल्याप्रमाणे असं चित्र निर्माण झालं की या परिषदेने मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना थेट सरकारांच्या बरोबरीचा दर्जा दिला, पण सामान्य नागरिक, कामगार नेते किंवा मानवाधिकार कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी तसा कोणताही मोठा मंच दिला नाही. साहजिकच या आंदोलनांचे राजकीय पडसादही उमटले. भाजपने या आंदोलनांना राष्ट्रविरोधी आणि भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न म्हटलं, तर दुसरीकडे काँग्रेसने आंदोलनाचं समर्थन केलं आणि म्हटलं की AI फक्त काही लोकांच्या हातातलं खेळणं बनू शकतं. हा इशारा देणं हे विरोधकांचं कामच आहे. तर आता या सगळ्यातून आपण काय समजायचं? ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या कहाण्यांमधून नेमका काय अर्थ निघतो? एका बाजूने पाहिलं तर ही परिषद म्हणजे भारताची एक मोठी घोषणा होती. जगाला हे दाखवून देण्याचा प्रयत्न होता की भारत जगाची AI यूज केस राजधानी बनवू इच्छितो. यातून भारताने जागतिक स्तरावर आपलं स्थान नक्कीच मजबूत केलं. पण दुसऱ्या बाजूने या परिषदेतील गोंधळ आणि वादांमुळे हेही स्पष्ट झालं की AI मध्ये पुढे जाण्याच्या या जागतिक शर्यतीत किती मोठी सामाजिक आणि राजकीय आव्हानं आहेत. तंत्रज्ञान जेवढ्या वेगाने पुढे जातं तेवढ्याच खोल चिंता आणि संघर्षही सोबत येतात. आणि यामुळे आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा एखाद्या देशाचं भविष्याबद्दलचं एक भव्य स्वप्न तिथल्या गोंधळलेल्या वास्तवाशी आढळतं, तेव्हा AIचा खरा इम्पॅक्ट म्हणजे नक्की काय? इंडिया AI इम्पॅक्ट समिटची ही कहाणी फक्त यश किंवा अपयशाची नाहीये,
तर एआयच्या या युगात प्रत्येक देशाला ज्या गुंतागुंतीच्या प्रवासातून जावं लागणार आहे त्याचं हे एक प्रतिबिंब आहे.